आज सिंधुताईमध्ये काँग्रेसचा एक महामोर्चा निघालेला आहे। या मोर्चामध्ये शेतकरी आहे आणि मोठ्या संख्येने सामान्य नागरिक आहेत, ते सहभागी झाले आहेत। या मोर्चाचं नेतृत्व आहे जे विजय वडेट्टीवार करत आहेत आणि विविध मागण्या आहेत, त्या विविध मागण्याला घेऊन हा मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने महिला सुद्धा सामील झाल्या आहेत। विजयभाऊ, आज हा मोर्चा काढलेला आहे, काय भावना आहेत? हा मोर्चा या राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणाविरुद्ध आहे। या देशातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरुद्ध आहे। या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात। 700 शेतकऱ्यांचा बळी घेण्याचं पाप आंदोलनामध्ये करणारे हे महापापी सरकार आहे मोदीचं। बेरोजगारांचे हाल झाले आहेत, नोकऱ्यांचा पत्ता नाही, पेपर लीक होत आहे, शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळत नाही आहे। घोषणा करून खोटारडेपणा या सरकारने केला आहे। शेतकऱ्याची फसवणूक केली आहे, कर्जमाफीच्या नावावर सोंग केलेला आहे। महिला आमच्या लाडकी बहीण योजनेतून 1 कोटी लोकांची नावं, भगिनींची नावं वगळली आहेत। हे सर्व विषय घेऊन हा मोर्चा निघत आहे। आज शेतकरी आहे, कामगार परेशान आहे, विद्यार्थी परेशान आहे, बेरोजगार परेशान आहे। या आणि महागाईमुळे सामान्य जनतेचे कमरडे या नालायक सरकारने मोडलेला आहे। साखर 80 रुपयावर नेऊन ठेवली, तेल 200च्या पलीकडे गेला। काय करता हे सरकार? महागाई रोखण्यामध्ये अपयशी सरकार विरुद्ध हा मोर्चा आहे। तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, या सरकारचा अपयश दाखवण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात आलेला आहे। हैदर शेख, न्यूज 8 मराठी, सिंधुताई, चंद्रपूर।